हरी जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय राम राम कृष्ण हरी हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे राम कृष्ण हरे जय राम हरे राम कृष्ण हरे जय राम हरे राम कृष्ण 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 हरे 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 जय राम सुंदर दिधार उभे विठीवर सुंदर दिधार उभे विठीवरी सुंदर दिधार उभे विठीवरी सुंदर दिधार उभे विठीवरी सुंदर दिधार उभे विठीवरी सुंदर दिधार हो बेबी हो बेबी सुंदर कठी बरी बोनिया हर कठी बरी बोनिया सिहार पीतांबर तुलसी हार पीतांबर तुलसी हार पीतांबर तुलसी हार पीतांबर आवडे तुलसी हार
मकर कुंडले दैवती श्रवणी कुंडले दैवती श्रवणी मकर कुंडले दैवती श्रवणी कुंडले दैवती श्रवणी गंठी कुसुमा मने विराजिता गंठी कुसुमा मने विराजिता गंठी कुसुमा मने विराजिता तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुझे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुझे पितांबर आवडे निरंतर आवडे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व दुःख तुका म्हणे माझे तुका म्हणे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व हेची सर्व सुख पाहिन श्री मुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा हळशी पितांबर तुळशी हार गळा हळशी पितांबर पाहिन श्रीमुख पाहिन आवडीने तुळशी हार गळा हळशी पितांबर तुळशी हार गळा हळशी पितांबर आवडे निरंतर टाळटा आवडे निरंतर आवडे निरंतर हिची धारा हिची
हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय
गमदनी रे मदनी ददना सारे गाने दा रे सारी निरदना मदनी ददना गमदनी सारे Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Jai Ram Jai Ram Jai Ram Jai Ram Radha Rama Krishna Hare Radha Rama Krishna Hare Hare Krishna Hare Ram Ram Krishna Hare Ram Krishna Hare Hare Ram Krishna Krishna Jai Ram Hare Hare Ram Jai Ram Krishna Hare 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 रूप पाहता लोचनी सुख झाले मोसाजनी सुख झाले मोसाजनी सुख झाले मोसाजनी तो हमें खरा परवा तो हमारा परवा सुकृताची जोडी म्हणून बेंधली आवडी म्हणून बेंधली आवडी म्हणून बेंधली आवडी सुकृताची जोडी म्हणून बेंधली आवडी म्हणून बेंधली आवडी म्हणून बेंधली आवडी तो हा विसरला परवा तो हा माझा परवा
विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा हरि जय राम हरि हरि जय राम हरि जय राम जय जय राम एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्वसाधारणांचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार उतरी भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे केली तयाने अमुपे केली तयाने अमुपे योग याग तपे केली तयाने अमुपे केली तयाने अमुपे केली तयाने सर्वसाधारणांचे सार भव सिंधू उतरी पार 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 तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्वसाधारणांचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार साधनाचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार चकमाई
कायणो हे केले कायणो हे केले चिंतिता विठ्ठले चिंतिता विठ्ठले विठ्ठले सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार साधनांचे सार चिंतिता
सर्व साधनाची चार सर्व साधनाची चार सर्व साधनाची सर्व साधनाची सिंधू उतरी पार उतरी पार उतरी पार उतरी पार सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू Sani bapani mapanga mapani nani bada mapapa Nira bama pani na bani na bama paga mapapa Sindu sa sani ni sani paga mapani ni sani sani ga mapapa paga mapapa gare gare sani sani pa sani sani ni ni sa ga mapani sa ga mapani sa ga mapani sa pa Sindu उतरी पार उतरी पार
भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू पडिनी बाबा पडिनी बाबा गबा पाडी पडी सग दिग साडी पडी बाबा गबा पडी सा पडी सग दिग साडी पडी बाबा गबा पडी सा पडी सग दिग साडी पडी बाबा गबा पडी सा पडिनी बाबा पडिनी बाबा गबा पाडी पडी सग दिग साडी पडी बाबा गबा पडी सा पडी सग दिग साडी पडी बाबा गबा पडी सा पडी सग दिग साडी पडी बाबा गबा पडी सा पडिनी बाबा पडिनी बाबा गबा पाडी पडी सग दिग साडी पडी बाबा गबा पडी सा पडी सग दिग साडी पडी बाबा गबा पडी सा पडी सग दिग साडी पडी बाबा गबा पडी सा गबा पडी सा सदा भव सिंधू उतरी उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार सर्वसाधारणाचे सार सर्वसाधारणाचे सार सागराचे सार सागराचे सार विठ्ठला बसलेले हाताने टाळी वाजवा, प्रेमाने भजन करा, प्रेमाने बोला विठ्ठल 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 यशवंत बाबा सब संत माता पिता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर विठल अनोहे केले एका चिंतित विठाने सर्वसाधारणांचे सार भव सिंधू उतरी पारा योग यागत पे केली तयाने अमोपे सर्वसाधारणांचे सार भव सिंधू उतरी पार तुका म्हणे जपा
मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलावचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव पांडुरंगाचे रूप पांडुरंगाचे त्यांच्या प्रेमाने बाबाजी सखोरू दास तुका बाबाजी सखोरू दास तुका बाबाजी सखोरू दास त्यांच्या प्रेमाने बाबाजी सखोरू दास तुका बाबाजी सखोरू दास ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेदा आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलर्थमती प्रकाशो मणि निवृत्तिदासो अवधारी जोजे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो नाडराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदार सोपादेवा निवृत्ती उदार सोपादेवा मुक्ताबाई नमो विभुवन पावनी आद्यते जननी देवाची मुक्ताबाई नमो आगते जननी देवाची मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयेत गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वडारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बरे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनले मेरी पुकार कवळ सुख बिनती बारंबार कवळ सुख बिनती बारंबार काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग तत्पूर्वी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन सालाबाद प्रमाणे चालत आलेला जय हनुमान सप्ताह वर्ष 12वे स्थळ सांगवी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सुंदर असा हा सप्ताह सालाबाद प्रमाणे आपल्याकडे छानरित्या सादर होत असतो तानपुरा चालू ठेवा महाराज आणि या सप्ताहामध्ये ठरल्याप्रमाणे आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प आदरणीय अशोकजी भाऊ साळुंके यांच्या माध्यमातनं खरं तर ही सेवा मला देण्यात आली मी पुन्हा पुन्हा इथं उभं राहिले की माझं एकच वाक्य असतं की सांगवी हे गाव माझ्या विसापूर सारखं गाव आहे भाऊ हे वेगळे कुणी नाही ते माझ्या वडिलांसारखे आहेत हे मी मागच्याही वर्षी बोलले परंतु सांगवीला यायचं म्हटलं की एक वेगळा आनंद असतो आपल्या गावात कीर्तन करण्यासारखा जो आनंद आहे मी स्वतः माझ्या विसापूरमध्ये ज्या हक्कानं आणि ज्या प्रेमानं कीर्तन करते तो आनंद मला अगदी सांगवीत येण्यासारखा आणि आल्यासारखा असतो खरं तर या सांगवीमध्ये माझी जवळजवळ 6वी ते 7वी कीर्तन सेवा आहे आम्ही आतमध्ये बसलो होतो त्यावेळी बोलण्यातनं चर्चेतनं विषय झाला म्हटलं बऱ्याच वेळा मी इथे येऊन गेले का हो त्यावेळी काका म्हणले की जवळजवळ 6वे कीर्तन या सांगवीमध्ये होण्याचा योग आहे मी माझं परम भाग्य समजते की एका वक्ताला आपण पुन्हा पुन्हा इथं बोलवत आहात हे महत्भाग्य आहे असो पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करते कारण एकट्या भाऊंचा निर्णय सुद्धा इथं कामी नसतो या कमिटीमध्ये कार्य करणारी सगळी मंडळी जी कुणी इथं आपला वरद हस्त आपली मदत करत असतात त्या सगळ्यांच्या वतीनं हे सगळे कीर्तनकार ठरलेले असतात आणि त्यांच्या वतीनं आम्ही इथं येत असतो असो कीर्तन सुरू करण्यापूर्वी थोडासा नामोल्लेख करावासा वाटतो आहे की आज कीर्तन करत असताना इतकी आनंदाची गोष्ट आहे की या कीर्तनामध्ये सगळी माझी माणसं माझ्या डोळ्यासमोर आहेत माझ्या साथीला आहेत आणि आम्ही सगळी लहानपणापासून मी लहान असल्यापासून आम्ही सगळेजण एकत्र येत आलेलो आहोत आणि हा योगायोग की सांगवीकरांच्या मुळे आज पुन्हा मी सगळे एकत्र आलेलो आहे माझ्या कीर्तनांची सुरुवात गेली काही वर्षांपासून झाली वयाच्या 4थी 5वी पासून मी वारकरी संप्रदायाची सेवा करते सगळा सातारा जिल्हा हे बघतो आहेच कारण प्रियंका कदम हे कीर्तनामध्ये नंतर आलेलं नाव आहे परंतु भजन गायन म्हटलं की हे 4थी 5वी पासून असलेलं असं नाव आहे असो आणि या कीर्तनाची सुरुवात करत असताना आमचे दशरथ महाराज असतील अगदी त्यांनी सुद्धा मला सुरुवातीच्या काळामध्ये सुंदर असं मार्गदर्शन केलेलं होतं मदत केली होती काही ग्रंथांची पुस्तकांची सुद्धा त्यांनी मला मदत केली होती आणि कीर्तनकार म्हटलं की सगळ्यांना ह्याला विचार त्याला विचार ह्याची मदत घे त्याची मदत घे सगळ्यांच्या मदतीनं इथं उभं राहता येतं त्यामुळे असो तेही आज कीर्तनाला इथं उपस्थित आहेत मी त्यांचे आभार व्यक्त करते सुंदर अशी कीर्तनाची सुरुवात करणारे आमचे गारवडीचे आदरणीय म्हणायला हरकत नाही आमचे ऋषीदादा एकदा जोरदार टाळ्या संकेत महाराज आणि ऋषिकेश महाराजांसाठी सुंदर असं गायन आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्ही एकाच गुरुजींचे विद्यार्थी आहे त्यामुळं आमच्या या क्लासेसच्या विद्यार्थ्यांपैकी आम्ही सगळेजण एकत्र आलो संकेत असेल तो सुद्धा आज इथं साथीला आहे त्याची मी आभार व्यक्त करते सुंदर अशी कार्यक्रमाची रंगत त्यांनी इथं आणून दिली आमचे विनेकरी महाराज असतील सर्व टाळकरी भजनी ग्रामस्थ असतील तुम्हा सर्वांच्या चरणाचे मी दर्शन घेते आमचे पोपट महाराज असतील सगळी ओळखीची लोक आहेत आता नावं कोणाकोणाची घेऊ 9ला कीर्तन संपवायचंय ठीक आहे ना त्यामुळं इथं असलेले सर्वजण आमचे उजव्या हाताला असणारे आमचे मृदंगाचार्य आमचे शुभम महाराज कदम एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी
कारण ते जर मजबूत काम असेल ना तर महाराज आणखी छान रंगत गायकांना सुद्धा ते गोडीनं गाता येतं. ते जसे दिसतायत तसं त्यांचा पकवाज सुद्धा वाजतो बरं का. पकवाज वाजायला लागला की कीर्तनकार सुद्धा हलतायत, कारण स्टेजवर आहे त्यामुळं असं ते हादरल्यासारखं व्हायब्रेशन होतंय, परंतु पकवाज मात्र त्या ताकदीनं वाजतो आहे. आणि दुसरं आमचं आदरणीय व्यक्तिमत्व आज आमच्या सायगावरून आलेले आमचे मारुती महाराज, तेही आज इथे उपस्थित आहेत. त्यांचा वारकरी सेवक म्हणून युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज कीर्तन हे लाईव्ह इथं होत आहे. मी त्यांचेही चरणाचं दर्शन घेते. मला वाटतंय की मी त्यांच्यासोबत बऱ्याच वेळा गायनाचे कार्यक्रम केले होते, परंतु आज ते माझ्या कीर्तनाला आज इथं उपस्थित आहेत. मी त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, सुंदर असा मंडप आहे. यावर्षी आपल्या कार्यक्रमाच्या नियोजनात बदल केला. 9 ते 11 ऐवजी आपण 7 ते 9 मध्ये आलो, त्यामुळं खूप छान असं वातावरण आहे. असो 1-2 वर्ष अजून थोडं ह्या वर्षी आपल्याला बघता येईल की लोकांचा प्रतिसाद कसा आहे, परंतु हीच वेळ छान आहे आणि कीर्तनाला हाच योगायोग खूप सुंदर आहे. असो पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे मी शतशः आभार व्यक्त करते. आमचे निकम काका ते सुद्धा उपस्थित आहेत, आज खाली बसले, काय हरकत नाही. गायक मंडळीच आज इतके आहेत की कोणाचं ऐकावं नाही का, परंतु असो खूप छान अशी सुरुवात झाली. आता इथून पुढे आपण थोडा वेळ भगवंताचं भजन नामस्मरण श्रवण करूयात. माझ्या आवडीचा विषय नामस्मरण, आणि मी ज्या सप्ताहामध्ये जाते तिथं मला जास्तीत जास्त जर नामपर प्रकरणातलं जर चिंतन मांडता येण्याचा योगायोग आला तर मी आवडीनं तो घेत असते, कारण नामाशिवाय मायबापो कलियुगामध्ये पर्याय नाही. त्यामुळे तुम्हाला भगवंतापर्यंत जरी पोहोचायचं असेल तर पहिल्यांदा नामाची पायरी पकडा आणि नामाला धरून तुम्ही देवापर्यंत जाऊ शकता, आणि त्यावेळी देव सुद्धा तुमच्या हाताशी येऊ शकतो. याचं सुंदर चिंतन आपण या अभंगामध्ये श्रवण करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्ही इथं उपस्थित असलेला सर्व श्रोता वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, आपण सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदमान्य देहू निवासी वैराग्याचे परममूर्ती माझे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांचा 4 चरणाचा नामस्मरण प्रकरणातील देवाला आपलंस करायचं असेल तर सगळ्यात सोपा सरळ मार्ग तो म्हणजे नामस्मरण, आणि या नामाचा महिमा तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. महाराज, नामस्मरण केल्यानं काय काय प्राप्त होत नाही, पहिला प्रश्न या अभंगामध्ये निर्माण होतो. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाच्या नामस्मरणाच्या चिंतनाने आम्हाला काय काय प्राप्त होऊ शकत नाही, पहिलंच प्रश्नचिन्ह या अभंगामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. अहो भवसागर पार करून जाण्याकरता तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरण हे साधन आपल्या हाताशी धरा, आणि हे सर्व करत असताना योग याग तप सर्व काही माईबाप पाठीमागे राहील, कारण तुम्ही ते आपलंच केलं तरी त्याच्यावरती विजय जर कोण प्राप्त करणार असेल तर ते एक नाम आहे. म्हणून तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे जपा मंत्र अक्षरी सोपा, आणि तोच मंत्र आमच्या वारकरी संप्रदायानं माझ्या तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला दिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. अभंग अतिशय सोपा, साधा, सरळ, तुकोबरायांच्या हृदयाचा ठाव घेणारा आणि तुमच्या आमच्या सारख्या साधक भक्तांच्या हिताचा असा हा आजचा अभंग आहे महाराज. ठीक आहे ना. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, बाबा हो, जीवन जगताय ना, जीवन कसं जगलं पाहिजे, जीवन इतकं सुंदर जगा. अरे कितीही दुःख जीवनामध्ये आली तरी मायबाप हो, आम्ही आमचा आनंद विसरता कामाचा नाही. दुःख कोणावरती येत नाही, तुकोबरायांवर एवढं तर दुःख आमच्या आयुष्यामध्ये आलेलं नाही महाराज. ठीक आहे ना. आज आमचे वडील गेले तरी महाराज क्षणाक्षणाला आम्हाला वडिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. का? कारण तो आमचा आधार होता, तो आमचा दाता होता, घडवणारा होता, सगळ्या कुटुंबाचा त्राता होता. परंतु ज्यावेळी ते वडील नव्हते, ज्यावेळी ते वडील नाहीयेत, त्यावेळेस आम्हाला वडिलांची किंमत कळते. म्हणून महाराज, जीवन जगत असताना आम्हाला या जीवनामध्ये नक्की कुणाचा आधार असावा, हा आधार आम्हाला ओळखता आला पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात की बाबा, आयुष्य इतकं छान जगा की या भगवंताच्या नामाचा आधार तुम्ही आयुष्यामध्ये प्राप्त करा. या नामाच्या आधारे तुम्ही सुंदर आयुष्य जगाल आणि तरुणही जाल. म्हणून मायबाप विचार करा की आयुष्य कसं जगलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 1, आयुष्य जगायचंय महाराज, तुम्ही मगाच्या पासून सांगताय आयुष्य छान जगा, आयुष्य छान जगा. महाराज आम्ही छान आयुष्य जगतोय का, कसं आणि कसं जगतोय.
अहो मी लहानपणापासून माझ्या वडिलांच्या कृपा आशीर्वादानं काबाड कष्ट केले, मोठा झालो, मुंबईला गेलो, अमक्याने मदत केली, अहो माथाडीमध्ये काम केलं, दुसऱ्याची धुनी भांडी केली, मिळेल ते काम केलं, परंतु आयुष्यामध्ये पैसा कमवला आणि त्या गरिबीतून आज मी श्रीमंत माणसामध्ये मोजला जाऊ लागलो. श्रीमंत हा शब्द ज्यावेळी आमच्या पुढे येतो त्यावेळी माईबाप त्याच्या पाठीमाग पैसा हा आधार असतो. ठीक आहे ना महाराज. मग पैसा कमवणं, मोठं होणं आणि समाजामध्ये नाव लौकिक मिळवणं म्हणजे आम्ही आमच्या आयुष्याचा आणि जीवनाचं सार प्राप्त केलं का हो? मोठे झालो, नाव मिळालं, परंतु माईबाप ज्यावेळी शेवट जाण्याची वेळ आली, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, कोट्याधीशाचा मालक आहे, परंतु महाराज डॉक्टरांच्या पुढे हात जोडून सांगतोय, डॉक्टर साहेब किती पैसे लागतील तेवढे घ्या, कोट्यानं पैसे द्यायला तयार आहे, लाखोनं पैसे द्यायला तयार आहे, परंतु माझी आई वाचली पाहिजे महाराज. आम्ही त्या डॉक्टरांच्या पुढे हात जोडतो, पैसा घेऊन आम्ही तयार आहोत, हातात पैसे आहेत, परंतु महाराज डॉक्टरांचं एकच म्हणणं आहे, दादा तुम्ही पैसे द्यायला तयार आहात, परंतु यांनी माघारी येणं, जगणं न जगणं हे आता फक्त आणि फक्त भगवंताच्या हातामध्ये आहे. त्यामुळे हा पैसा कुठपर्यंत कामी आला? जोपर्यंत महाराज या पैशाचं काम आमच्याकडे आहे तोपर्यंत आम्ही त्याचा वापर करू शकतो, परंतु ज्यावेळी या पैशाचा वापर थांबतो तिथून पुढे आम्हाला नामस्मरणाचा वापर होतो. नाम संकीर्तन साधना पैसोपे, 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 जगातील पापे जन्मांतरीचे, जगातील पापे जन्मांतरीचे, जगातील पापे जन्मांतरीचे, नळनी सायास जावे बना करा, 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 जगातील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीची, जगातील पापे जन्मांतरीचे, नळनी सायास सायास जावे बना करा, ललगती सायास जावे वनांतरा. कुठं जायची गरज नाही हो, फक्त एका नामाला आपलंसं करा. म्हणून महाराज सर्व साधू संतांनी आम्हाला हेच सांगितलं, हे चित्त त्या नामाशी एकरूप होणं गरजेचं आहे. मी माझ्या मूळ मुद्द्यावर येते, जिथं आमचं विज्ञान संपतं तिथून आमचा परमार्थ सुरू होतो आणि तिथून अध्यात्म हे कार्य करत राहतं महाराज. त्यामुळं मी म्हणणारे सुद्धा इथं हात जोडून उभे राहतात का? कारण तिथं आता आमचं काही चालत नाही, कारण त्याचं एकच आहे. साधं उदाहरण देते, आता कीर्तनाला यायचं होतं, ताजा दृष्टांत आहे महाराज. साताऱ्याहून मी विसापूरला आले, हँडवेल मध्ये भाऊंनी माझं नाव टाकले, कीर्तनकार प्रियंकाताई कदम, संगीत अलंकार सातारा. पण मी स्थायिक विसापूरलाच असते बरं का. विसापूर हे गाव माझं आहे, कारणानिमित्त त्या सातारमध्ये जाणं भाग पडतं. 2 दिवस मी तिकडे असते. कारण असं की पूर्ण आजच्या कीर्तनाचं नियोजन झालेलं होतं. साताऱ्यावरून मी विसापूरला बरोबर 6 ते 6:15 वाजता पोहोचले. बारकाईने ऐका महाराज, आमचं तिथं काही चालत नाही, जर त्याची सत्ता असेल तर ही कार्य होत असतात. विसापूरमध्ये पोहोचले, गाडी ठरलेली होती, माझे नेहमीचे ड्रायव्हर आणि गाडी तयार होती, आम्ही निघणार होतो आणि अचानक मला ड्रायव्हर आमच्या आबांचा कॉल आला. आबा म्हणले, ताई एवढं कीर्तन तुम्ही ऍडजस्ट करा, गाडी कुठली तरी बघा. का? कारण माझे वडील एक्सपायर झालेले आहेत.
माईबाप निघायचं होतं, एक 10 मिनिटात आम्ही निघणार आणि आबांचा कॉल आला की माझे वडील संपलेत, तुम्ही गाडीचं बघा. आता माईबाप इथं माझा स्वार्थ मी किती बघणार, नाही आबा तुम्ही मला ड्रायव्हर बघून द्या, दुसरी गाडी बघून द्या. आता वडिलांचं मैत महाराज समोर उभा आहे आणि मी त्यांना किती वेळा कॉल करणार की नाही गाडी बघून द्या, मला माझं कीर्तनाचं पडलंय हो. त्यांचे वडील गेले, त्यांना दुःख आहे, परंतु मला त्या दुःखामध्ये सहभागी होता आलं का, नाही आलं का, कारण मला कीर्तनाला इथं यायचं होतं. भगवंताची कृपा अशी असते की आज माझे बंधू नशीब घरी होते आणि त्यांनी त्यांची गाडी काढली आणि मला 6:45 अगदी 7च्या 3 मिनिटं बाकी असताना मी सांगवीमध्ये पोहोचले. सांगण्याचं कारण असं, जर तुमचा दृढ विश्वास भगवंतावरती असेल ना तर भगवंत आपले पर्याय उभे करत असतो, मार्ग काढत असतो. फक्त आम्हाला त्याच्यावरती दृढ श्रद्धेनं जगणं अत्यंत आवश्यक आहे आणि हेच आम्हाला आमचा वारकरी संप्रदाय, आमच्या पांडुरंगाची भक्ती आणि भगवंताची भक्ती शिकवते. म्हणून जाता जाता सांगून जाते, फक्त नामाला आपलंस करा, नामाची कास धरा, हा भगवंत तुमच्या करता मायबापो रात्रंदिवस उभा आहे. म्हणून द्रौपदीच्या हाकेला देव धावला, परंतु कधी, ज्यावेळी द्रौपदीनं मायबाप हृदयापासून देवाला हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या देवाला सुद्धा हक्कानं विचारलं, देवा कुठं गुंतला होतास, मी एवढी हाक मारली, अरे या सभागृहामध्ये सगळेजण होते, माझे पती होते, गुरुदेव होते, सगळे लोक आहेत, परंतु कुणीही मदतीला धावून आलं नाही. म्हणून महाराज संकटाच्या काळी जो उपयोगी पडतो तो खरा मित्र, हे आम्हाला शाळेपासून शिकवलं. ठीक आहे ना महाराज, सुखात सगळे एकत्र येतात, परंतु दुःखाच्या वेळी जो त्यावेळी पटकन उभा राहतो ना त्याला म्हणावं की तुम्ही देवाच्या रूपामध्ये आला हो. त्यामुळे मला असं वाटलं की येता येता तो भाऊ अचानक म्हणावा की नाही दीदी मी येतो तुला कीर्तनाला घेऊन, मी तिथं सोडेन आणि मी माघारी येईन. महाराज त्याचा हृदयाचा भाव त्यानं व्यक्त केला, परंतु मला मात्र आतमध्ये असं वाटलं की जणू याच्या रूपामध्ये पांडुरंग परमात्मा माझ्या समोर उभा आहे आणि तो मला माझ्या या सेवेसाठी इथं घेऊन आला आहे. तुमचा भाव फक्त मायबाप तसा इन्व्हॉल्व करा आणि देवाला प्रत्येक चराचरामध्ये बघा. आज नागपंचमीचा सण आहे, बरोबर आहे ना महाराज. सकाळपासून सगळ्यांनी नागदेवतेची पूजा केली, काही जण वारुळ्याला जाऊन आले, सुंदरशी पुरणपोळी होती, सगळ्यांनी अगदी छान ताव मारला असेल, एक एक दोन दोन जशा जाईल तशा. ठीक आहे ना, त्या पोळ्यांचा पडदा फाश केलेला आहे, परंतु खरी नागपंचमी काय आहे हो, ती नागदेवता सर्पदेवता आमचा मित्र आहे महाराज. परंतु आज जरी आम्ही नागदेवतेची पूजा केली असेल, श्रद्धेने तिथं गेलो असेल, त्या देवतेच्या समोर मायबाप हो एका वाटीमध्ये दूध ओतलं असेल, अभिषेक केला असेल, परंतु अचानक जर या मंडपामध्ये तीच नागदेवता जर आली, येणार नाही. समजा आलीच दर्शन द्यायला, मायबाप आम्ही दर्शन घेत बसू का हो, या 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 या, वा काय नशीब आहे, वा वा वा, सगळ्यांनी लाईननी दर्शन घेत राहा. का, कारण आज नागपंचमी आहे. काय नागपंचमी आहे, किती जण दर्शन घेऊन मायबाप डोकं टिकून नमस्कार करतील महादेवाले.
नाही ना महाराज, अहो इकडं काय दिसतंय का? दगड दिसतोय का? काठी दिसते का? आम्ही सगळं शोधू आणि आमच्या जीवाचं रक्षण करू महाराज. हा आमचा भाव आणि ही आमची श्रद्धा. परंतु या नागपंचमीच्या दिवशी आजचा दिवस असा आहे महाराज, असा आहे की भगवान श्रीकृष्णांनी आजच्या या दिवशी कालिया मर्दना नावाच्या शेषांचं मायबापू यमुनेमध्ये त्याचा नाश केला आणि त्याचा नाश करून तुमच्या आमच्या साऱ्या भक्तांचा त्रास हरण केला. आणि त्या दिवसाचा हा योग आणि या नागपंचमीला आम्हाला त्यांचं स्मरण करावं लागतं. म्हणून हे श्रीकृष्णांनी तुमच्या आमच्या रक्षणाकरता त्याचा नाश करावा आणि या नागपंचमीला आम्ही त्यांचं स्मरण करावं. का? कारण हे श्रीकृष्ण फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या उद्धाराकरता इथं अवतरित झाले. हे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हरे 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 बोल हरे हरे. बसलेले हाताने टाळी वाजवा बरं, बघू हात आहे का तुम्हाला? प्रेमाने भजन करा ना. आज नामाचा पहिला दिवस, नाम घ्यायला विसरायचं नाही. आई बापू मरण कधीही नाराज उभा नाही. अहो नाम घेता घेता मरण येऊ द्या. माई बापू जीवन सार्थक केलं. हरे 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 बोल हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे केशवं कृष्णनारायणं राम नारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायण जानकी वल्लभ. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मेरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, माँ यशोदा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह बुलाते नहीं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे एकदा जोरदार टाळ्या आमच्या सर्व गायक मंडळींसाठी.
मायबाप अलभ्य लाभ आहे बरं का. ही सगळी मंडळी एकत्र आणायचं म्हणजे खूप मुश्किल आहे, ठीक आहे ना. आणि हे सांगवीकरांनी केलेलं आहे, त्यामुळं याच्यात तुमचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त आहे. त्यामुळे आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचं चिंतन होणं, स्मरण होणं खूप आणि खूप गरजेचं आहे. म्हणून महाराज या नागपंचमीच्या दिवशी आम्ही सर्व जीवमात्रांमध्ये ईश्वराचं दर्शन घ्यावं, सर्व जीवांवरती भूत दया मैबापो दाखवावी का. कारण आमच्या गोठ्यामध्ये असलेली गाई जोपर्यंत सुंदर असं 4-4, 5-5, 10-10 लिटर दूध देते, तोपर्यंत काय त्या मालकाचं प्रेम त्या बिचारीवर, नाही का. अगदी गोंजरेल काय, एक पेंडी, दुपारी एक पेंडी, संध्याकाळी एक पेंडी मायबाप पोटभर बिचारीला मिळतं. परंतु तीच गाई जर धार काढताना अचानक जर लाथा मारायला लागली तर महाराज त्या मालकाच्या हातात काठी आल्याशिवाय जमत नाही. मग त्यावेळी आमची गोसेवा जाते कुठं. आणि ज्यावेळी ते दूध बंद होतं त्यावेळी ती गाई एका कसायाच्या सुद्धा दारात कधी जाईल हे आम्ही सांगू शकत नाही, कारण ही आमची भक्ती अशा पद्धतीची आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, सर्व साधू संत सांगतात, नामावरती इतके दृढ राहा, इतके दृढ राहा की आयुष्यामध्ये कसाही प्रसंग आला तरी भगवंताला मात्र विसरू नका. मग या भगवंताला आपलंस करण्याकरता तुम्हाला देव आवडला पाहिजे, आणि देव आवडला तर तुमच्या मुखामध्ये नामस्मरण येईल. मग या नामाची आवड निर्माण होण्याकरता आम्हाला एका सद्गुरूची कास धरावी लागेल, एका गुरुपर्यंत आम्हाला पोचावं लागेल. संगीताचं शिक्षण घ्यायचं झालं तरी सुद्धा आम्हाला या संगीतामध्ये गुरुची आवश्यकता आहे, आणि त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनानं महाराज आम्ही आमची प्रगती करू शकतो. म्हणून देवापर्यंत जायचं असेल तर एका गुरुची कास धरा, आणि या गुरूंच्या माध्यमातून आम्हाला त्या देवापर्यंत पोहोचता येईल. म्हणून महाराज तुकोबराय सांगतात, नामावर विश्वास ठेवा, नामावर विश्वास ठेवा. अहो काय मिळणार नाही तुम्हाला नामापासून, काय मिळणार नाही, कारण नामानं सगळ्याचीच प्राप्ती आहे. एक गाई घरामध्ये असेल तर मायबाप गाईपासून दूध मिळेल, दुधापासून दही मिळेल, दह्यापासून ताक मिळेल, ताकापासून मायबाप आम्हाला पाहिजे ते लोणी मिळेल, तूप मिळेल. परंतु मुळात आमच्याकडे घरात गाई असणं गरजेचं आहे. तसं आम्हाला देवापर्यंत पोहोचायचं असेल, आम्हाला सगळ्याची प्राप्ती होईल, परंतु आधी आम्हाला नामस्मरण आमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या नामाची खरी ओळख, या नामाची खरी ताकद माझे तुकोबराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
जोरदार टाळ्या महाराजांसाठी बसलेले. आज टाळीला कमी पडायचं नाही. उद्यापासून वाजवा नाही तर नका वाजवू. मी काय बघायला येणार नाही. त्यामुळे पहिला दिवस आहे. लोक म्हणतात पहिला दिवस म्हणलं की जरा गडबडीचा असतो आणि त्यात आमचा नंबर इथं लागतो म्हटल्यावर विशेष नाही. असो, आनंद घ्या, परंतु नामाशिवाय राहायचं नाही. कारण तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये तुम्हाला सांगितलंय नामस्मरणानं काय प्राप्त होत नाही ते सांगता का जरा. काय नाही प्राप्त होत? नामाची गोडी लागली की तुम्ही देवाचे होता. तुम्ही मंदिरामध्ये जाता, जर देवच आवडला नाही तर तुम्ही मंदिरात सुद्धा येणार नाही. महाराज आमच्या मारुतीरायांना विचारलं, अहो एवढं सुंदर बक्षीस तुम्हाला देतो. जानकी मातेच्या गळ्यातला सुंदर मोत्याचा हार मायबाप माझ्या मारुतीरायांना देण्यात आला बरं का. आणि या मारुतीरायाने तो हातात घ्यावा आणि मायबाप त्या मोत्यातील एक एक मोती काढावा, तोंडाने मायबाप तो फोडावा, त्यात बघावं आणि तो फेकून द्यावा. असं बघता 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 तो सुवर्ण जडित मोत्याचा हार सगळ्याच्या सगळा तोंडाने फोडून मायबाप फेकून दिला. तुमच्या आमच्या सारखे बरेच वानर बसलेले होते बरं का. आता आपण पण त्यांचीच प्रजाती आहे पुढं, त्यामुळे कुणीही वाईट मानून घ्यायचं नाही. मी सुद्धा त्यातच आहे. आता समजा ते हार माझ्याकडे आलेला आहे, मी तो सुंदर घेते, बाजूला टाकते. तुमच्या सारख्यांना प्रश्न पडू शकतो, महाराजांना काय वेळ लागले का काय? रत्नजडित हार हातामध्ये यावा, तो पहावा, दातामध्ये फोडावा आणि फेकून द्यावा. अहो मारुतीरायांना नक्की झालंय काय? अहो काय करताय तुम्ही? हे एवढं सुंदर मायबाप बक्षीस तुम्हाला मिळालं आणि तुम्ही त्याचा असा अपमान करता, जानकी मातेचा असा अपमान करता. त्यावेळी मारुतीरायांचं उत्तर आहे का मायबाप, अहो हे रत्नजडित सुवर्ण मोत्याचा हार जरी असला तरी तो माझ्या काय कामाचा? का? कारण त्या मोत्यामध्ये मी एकच बघत होतो की या मोत्यात माझा राम कुठे मला दिसतोय का? ठीक आहे ना महाराज. त्याच्यामध्ये जर आम्हाला आमचा राम दिसत नसेल, जीवनामध्ये जर रामच नसेल तर महाराज जीवन जगून तरी काय उपयोग? देहामध्ये जर आत्माच राहिला नाही तर या देहाचा काय उपयोग? ठीक आहे ना. जसा तो देह निकामी होतो, या आत्म्याची पूजा करणं, या आत्मदेवाला आत्मसात करणं आणि या आत्मदेवामध्ये स्वतत्वाचं दर्शन ज्यावेळी आम्हाला होईल, मी कोण या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी आम्हाला मिळेल ना, त्यावेळी महाराज या देहाची किंमत आमच्या लक्षात येते. आणि त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नाशिवंत देहा नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह जाणार सगळे. आयुष्य नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत याचं दर्शन तुकोबारायांनी घेतलं आणि त्यावेळी जगाला सांगितलं की या देहाच्या पाठीमागं आम्ही धावत आहोत. या देहाला सुखी ठेवायचे, या देहाला सजवायचे, या देहाला भोग द्यायचे. महाराज आम्ही हे सगळं आणि सगळं देहाकरता करतो आहोत आणि आम्हाला सुखी व्हायचं आहे. मी परत माझ्या पहिल्या मुद्द्यावरती येते. खरं सुख कशाला म्हणतात हो महाराज? खरं सुख कशाला म्हणतात? ठीक आहे ना. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. हो एवढंच बस. आता हे गाणं तुम्ही ऐका. ठीक आहे ना महाराज. या गाण्यामध्ये आम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती कशात आहे हे सुद्धा सुख वाटेची संताचा
पायी संतांच्या पायी संता सुख वाटेची पायी संतांच्या पायाशी आम्हाला सुखाची वाट मिळाली. खरं सुख कुठे आहे महाराज? आमच्या संतांच्या जवळ आहे, संतांच्या चरणाशी आहे महाराज. ठीक आहे ना? संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय. हे ज्यावेळी क्रिया होते त्यावेळी मग राम नामे उपजे आवडी. सुख घडो घडी वाढू लागे. आलो आपण खऱ्या सुखापर्यंत. संतांची भेट घ्या, संतांच्या पायाशी लीन व्हा, त्यावेळी तुम्ही खऱ्या सुखापर्यंत पोहोचाल. आणि एकदा का सुख तुम्हाला चाखायला मिळालं की त्या सुखामध्ये आमची वाढ होत जाते. मग मात्र आम्ही बाह्य आणि भौतिक सुखाकडे मायबाप आमचा कल कमी होतो. म्हणून खऱ्या शाश्वत सुखापर्यंत पोहोचायचं असेल तर आम्हाला नामस्मरणाच्या रूपानं सद्गुरूंजवळ पोचावं लागेल. आणि सद्गुरूंनी दिलेल्या मंत्र बीजाचा मायबाप वृक्ष वाढवावा लागेल. आणि या नावानं आम्हाला हे सद्गुरुमयी परमार्थमयी आयुष्य बघायला मिळेल महाराज. ठीक आहे ना? तुम्ही जर कधी सिद्धेश्वर कुरोलीला गेला, सद्गुरु यशवंत बाबांचं दर्शन जर कोणी घेतलं असेल तर महाराज ते अवलिया योगी होते. अंगावरती वस्त्र होतं का महाराज? नाही हो. चिंध्यांचा मैबाप तो सर्व सार त्यांच्या अंगावरती होता. आज आम्ही कांजीची कपडे घालतो, आम्ही छान एसीच्या गाडीमध्ये कीर्तनाला येतो, परंतु बाबांकडे जर पाहिलं तर बसायला साधं आसनही नव्हतं. त्या पोत्यावरती ते बसायचे. ठीक आहे ना महाराज? अवलिया योगी साधू संत अशी असतात. ठीक आहे ना? जेवण कधी त्यांनी केलं हे कुणीही पाहिलेलं नाही. फक्त तो चहा आणि हातामध्ये ते सिगारेट असायचं महाराज. आणि या साधू संतांचं असं दर्शन ज्यावेळी होतं, अनेक मोठमोठी लोक दर्शनाला येत होती, गाड्या घेऊन पैसे घेऊन उभा होती, परंतु मायबाप या सगळ्यांना तुच्छ लेखून गरीबांना आणि कामगार वर्गाला आपलंच करणारं हे साधुमयी तत्व आम्हाला बघायला मिळालं. आणि ते आपल्या खटाव तालुक्यामध्येच आहे असं म्हणायला हरकत नाही. मग खरे संत आणि खरे साधू कसे असतात हे उघड्या डोळ्यांनी आम्हाला पाहता आलं पाहिजे. उगीच नको त्याच्या पाठीमागं जायचं, नको त्यांना गुरु करायचं. आणि पुन्हा मात्र त्यांची काही प्रकरण बाहेर आली की मायबाप पुन्हा त्यांना हात जोडायचे. ठीक आहे ना? आता मला जास्तीचं बोलायचं नाही, परंतु तरी सुद्धा गुरु करत असताना, सद्गुरु करत असताना तो तोला मोलानं करावा, त्याची ओळख करून घ्यावी. सद्गुरु असताना आयुष्यामध्ये जर आमच्या जीवनाचं कल्याण होत असेल, भवसागर पार करून जाण्याकरता या सद्गुरूचं नाव जरी नुसतं मुखात आलं ना तरी मायबाप आयुष्य हे पार होत असतं. म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की या नामाशी कास धरा आणि या भवसागर पार तरुण जाण्याकरता या गुरुमंत्राचा आणि बीज मंत्राचा आपण जीवनामध्ये वापर करावा. नवे नवे एवढंच काय, हे साधन असं आहे, हे साधन असं आहे, सर्व साधनांचे सार असं हे नामस्मरण. म्हणून या नामस्मरणाला आपलंस करत असताना कोणती अनुभूती येते? अभंगाचं द्वितीय चरण. सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरे पार, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनांचे सार
भवसिंधू उत्तरी पार भवसिंधू उत्तरी पार सर्व साधनाचे भवसिंधू उत्तरी पार भवसिंधू उत्तरी पार भवसिंधू उत्तरी पार सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. आणि भव सिंधू पार करून जाण्याकरता आम्हाला योग्य मार्ग मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो म्हणजे मायबापू नामस्मरण. म्हणून महाराज वाल्याचा वाल्मिकी व्हायला सुद्धा कारण एकच आहे, ते म्हणजे राम नाम. सर्वांना ज्ञात आहे, प्रसंग तोच आहे. अरे सगळं काही झालं अशी वेळ होती की कुटुंबाचं संरक्षण करायचंय, कुटुंब जगवायचंय. जंगलामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला मारायचं आणि मायबापो त्याचं डोकं तोडून किंवा त्याचा अंगठा तोडून मायबापो तो साठवायचा. अशी 7 रांजण सगळ्यांना कथा ज्ञात आहे. थोडक्यात उरकते, 7 रांजण भरतील एवढं पाप माझ्या वाल्याच्या माथ्यावरती होतं महाराज. अहो असा प्रसंग आला, अचानक एका गुरुची भेट व्हावी, एका साधूची संताची भेट व्हावी आणि या वाल्याच्या जीवनामध्ये नारद मुनींचा प्रवेश व्हावा. नारद मुनींचं दर्शन झालं. नारद मुनींनी विचारलं, का रे एवढे दिवस झालं तू पाप करतो, या पापामध्ये तुझ्या बरोबर कुणी भागीदार आहे का? कोणासाठी करतो हे तू? त्यावेळी त्याने सांगावा, हो माझं कुटुंब आहे, घरदार आहे, बायका मुलं आहेत, त्यांच्याकरता मी हे सगळं करतो. का रे पण या पापामध्ये ही सगळी तुझ्या सोबत आहेत का? अहो का नसणार, त्यांच्यासाठी मी करतो, सगळी माझ्या सोबत असतील. माईबाप अहंकारामध्ये आणि मीपणामध्ये होता वाल्या. घरी गेला, बायकोला विचारलं, का ग मला एक प्रश्न विचारायचा आहे, आजपर्यंत मी तुम्हाला जगवलं, मी असं कार्य केलं, माझ्या या पापामध्ये तू भागीदारी आहेस का? बायकोचं उत्तर होतं, आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही, तुमचं कर्तव्य, तुमची जबाबदारी आहे आमचा सांभाळ करणं. मग ते धन तुम्ही घरात कसं आणताय, कशा पद्धतीनं आणताय, कुणाचं आणताय आणि काय करून आणताय, याच्याशी आमचा काही एक संबंध नाही. बायकोनं नकार दिला, नाही म्हणे मी तुमच्या पापामध्ये सहभागी. ठीक आहे, बायको नाही म्हणली, मुलाबाळांकडे गेला, मुलांनी सांगितलं, बाबा आम्हाला याच्यातलं काहीच माहिती नाही आणि आम्ही या पापामध्ये तुमच्या सोबत सहभागी होणार नाही. मुलाबाळांनी सुद्धा नाही म्हटलं. ज्यांना विचारलं माईबाप त्या सगळ्यांनी नकार दिला. त्यावेळी मात्र वाल्याला पश्चाताप झाला, कारण आपण हे कुणासाठी करत होतो, आपण काय केलं आणि आता मात्र आपण एकटे राहिलो. ठीक आहे ना महाराज? म्हणून हा संसार करत असताना आम्ही सगळ्यांनी विचार करावा की हा संसार करतो आहे कुणासाठी करतो आहे. प्रश्न सहज विचारावा, का हो बाबा रात्री कीर्तनाला तुम्ही आला नाहीत? अहो यायचं होतं महाराज, परंतु अचानक आमची मुलगी मुंबईवरून आली आणि बिचारीला गोडधोड केलं होतं. मुलगी तुमचं कीर्तन 7 वाजता होतं, परंतु मुलगी 8 वाजता जाणार होती. कीर्तनाला यायचंच होतं, परंतु कीर्तनापेक्षा मुलगी महत्वाची आहे हो. का? कारण ती एकदा गेली की पुन्हा 2 महिने माघारी येत नाही. कीर्तनापेक्षा महत्वाचं कोण आलं? आमची मुंबईला जाणारी मुलगी. ठीक आहे ना महाराज? म्हणून जाता जाता सांगून जाते, आम्ही परमार्थाचा वेळ या प्रापंचिकांसाठी घालवतो आहे, परंतु गेल्यानंतर आणि जायच्या वेळी हाच अनुभव आम्हाला येतो. जर ही मुलगी दुबईला असेल तर मायबाप लेटेस्ट उदाहरण आहेत, आई गेली, वडील गेले, मायबाप पोटी 3 मुली असून सुद्धा एकही अंतिम यात्रेला शेवटच्या विधीला पोचली नाही. कारण एकच, आम्ही तिथं येऊ शकत नाही, पोचू शकत नाही. व्हिडिओ कॉल वरती मायबाप आपल्या वडिलांची अंत्ययात्रा आणि शेवटचा विधी व्हिडिओ कॉल वरती मुलींनी पाहिला. ही आमच्या प्रपंचाची दशा आहे महाराज. म्हणून पुन्हा विचार करा, किती करशील रे संसार, नरदेह मातीला जाणार, मातीला जाणार, नरदेह मातीला जाणार. किती करशील रे संसार, नरदेह मातीला जाणार, नरदेह मातीला जाणार, नरदेह मातीला मोटर गाडी, बंगला माडी, मोटर गाडी, जागेवरच राहणार, जागेवरच राहणार. किती करशील रे संसार, नरदेह मातीला जाणार, किती करशील संसार, नरदेह मातीला जाणार. पैशाचे गाठो
नाणे सोने नाणे सोने नाणे सोने नाणे पैशाचे गाठोडे घन दुसऱ्याचे मातीला जाणार किती करशील रे संसार साधू संतांनी खरी ओळख दिली महाराज टाळबाण साधू संतांनी सांगून दिलं खऱ्या जीवनाकडे बघा. अहो आमचा खरा सोबती कोण आहे, आमचं आयुष्य आम्ही कसं घालवतो आहे. माईबापो बाल्याचं जीवन आमच्या करता वैराग्य प्राप्त करून देण्यासारखं आयुष्य आहे महाराज. म्हणून साधू संतांनी सांगावं तुकड्या म्हणे हा नर देहा तुकड्या म्हणे हा नर देहा पुन्हा नाही मिळणार किती करशील रे संसार सार आला आमच्या समोर महाराज. किती दिवस माझं आणि माझा संसार करणार. ठीक आहे ना. का कारण या संसाराच्या पाठी हरिनाम आठवत नाही. या परमार्थाला अडचणी आहेत महाराज. ठीक आहे ना. अडथळे आहेत. म्हणून जाता जाता तुम्हा सर्वांना हात जोडून सांगते एवढा सुंदर या 4 महिन्याचा कालावधी आहे बरं का. चातुर्मास सुरू आहे. जे कोणी इथं साधक भक्त असतील साधक मंडळी असतील ज्यांना खरंच हृदयापासून परमार्थ आवडतो. परमार्थ म्हणजे 2 तास कीर्तनात आला आणि बसला कीर्तन ऐकलं आणि उद्या पुन्हा पिंपळा खाली जाऊन पट्ट्याच्या डावावरती बसला. ह्याला परमार्थ म्हणायचं नाही. 2 तास कीर्तनात आला म्हणून आमचा परमार्थ झाला असं नाही होत महाराज. जीवन परमार्थी बनवा, आयुष्य परमार्थी बनवा. त्या साधकांच्या चरणाशी विनंती आहे महाराज. 4 महिन्याचा हा कालावधी आहे ज्याला आम्ही शास्त्रामध्ये चातुर्मास म्हणतो. या चातुर्मासातला हा श्रावण मास आणि श्रावण मासातली ही शुद्ध पंचमी की ज्याला आम्ही नागपंचमी म्हणतो. त्यामुळे श्रावण मासामध्ये ओम नम शिवायचा जाप, शिवमहिम स्तोत्र, अनेक सद्ग्रंथांचं पठण तुम्ही आम्ही करावं आणि या सुवर्ण काळाची संधी तुम्ही आम्ही साधवून घ्यावी. नामस्मरणात राहावं. अनंत पुण्य प्राप्त करण्याचा हा पर्व काळ तुमच्या आमच्यासाठी भगवंताने आणि आपल्या धार्मिक परंपरेनुसार आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे छान असं नामस्मरणात राहा, चिंतनात राहा. या चातुर्मासाचा फायदा करून घ्या, या श्रावण मासाचा फायदा करून घ्या आणि या नामचिंतनानं आपलं जीवन उज्ज्वलित करा आणि या नामानं सुखी राहा. महाराज वरून मनुष्य कितीही सुखी आणि आनंद दिसला तरी त्याचं चित्त मात्र समाधानी आणि आनंदी असलं पाहिजे. ठीक आहे ना. वरून टिळ्या टिपक्या लावल्या, वरून पांढरा ड्रेस घातला, येताना एसी गाडीत फॉर्च्युनर मध्ये आलो म्हणजे आम्ही सुखी आहे असं नाही महाराज. त्याचं अंतकरण किती सुखी आहे, तो समाधानाच्या किती जवळ आहे, त्याला समाधान शब्दाचा अर्थ तरी कळालाय का नाही हा विचार आम्हाला बघावा लागेल महाराज. आणि त्या समाधानापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला नामस्मरण आणि परमार्थ याच्या जवळ यावंच लागेल. म्हणून देवाच्या प्रती प्रेम जागृत करा. देवाच्या प्रती मैबापो आपली पूर्ण निष्ठा आणि एकनिष्ठा जागृत करा. का प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेमाविना नाही समाधान. समाधान पाहिजे असेल तर चित्तामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. आणि ते प्रेम आईबद्दल आहे का, वडिलाबद्दल आहे का, प्रियकराबद्दल आहे का, प्रियसीबद्दल आहे का. बाईबापू त्या प्रेमाची जागा आम्हाला ओळखता आली पाहिजे. ठीक आहे ना. आणि त्या प्रेमाचा अर्थ तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. शुद्ध सात्विक भावनेने कोणताही स्वार्थ न ठेवता बाईबापू केलेलं निस्वार्थी प्रेम हे काही वेगळं असतं. आणि ते प्रेम एक भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये तयार होत असतं. असं प्रेम होतं एका गोपिकेंचं. देवावरती प्रेम करावं राधेनं. त्या राधेनं बाईबापू देवाला हाक मारली तर देव सुद्धा धावून येत होता. अरे राधा दिसली नाही तर देवही विचारत होता, देवही विचारत होता अग राधे अग राधी अग राधे 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 अग राधे अग राधे तुला पुसतो गोंधळी अग राधे अग राधे
घोंगडी वाला हे कांबळी वाला घोंगडी वाला कांबळी वाला घोंगडी वाला कांबळी वाला अगदाने अगरागे उसतो घडीवाला उसतो घडीवाला प्रेमा विना नाही समाधान प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे अजून काय उदाहरण द्यायचं? समाधानापर्यंत यायला असेल तर आम्हाला प्रेमाची गरज आहे आणि ते प्रेम देवाप्रीत्यर्थ पाहिजे बरं का, नाहीतर या प्रेमाचा आता काही उपयोग नाही. प्रेम म्हणून मायबाप हो राजगडावर न्यावं, लोहगडावरती न्यावं, सेल्फी म्हणून सेल्फी काढावा आणि न बघता ढकलून द्यावा का? याला प्रेम म्हणायचं का महाराज? आता आमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये हे प्रेम आम्हाला बघायला मिळत आहे. त्यामुळं महाराज आता प्रेम करायला सुद्धा घाबरा का? कारण कधी आपली जायची वेळ हे सांगू शकत नाही. मस्त उद्यावर लग्न आहे हो, परंतु आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी मुलगीचं लग्न करायची वेळ आहे आणि आईच माईबाप हो 2 दिवस आधी निघून गेल्या नाही का? मग याला काय म्हणायचं? प्रेम हे असं आहे का? तुम्ही म्हणाल महाराज हे विषय काय म्हणताय, परंतु आज समाजामध्ये हे चित्र आम्हाला बघायला मिळतंय. महाराज प्रेमाची खरी व्याख्या आम्हाला कळावी. आमच्या गोपिकांनी आणि आमच्या भगवंतानं हे प्रेम आम्हाला करायला शिकवलं. वारकरी संप्रदायातील माझ्या साधू संतांनी आम्हाला हे जगायला शिकवलं आणि ते जर आम्ही आचरलं तर महाराज आम्ही काहीतरी समाजामध्ये आदर्श ठेवू शकतो. आणि आदर्श म्हणून जगायचं असेल तर आधी तुम्हाला नित्यनेमानं वागावं लागेल. आम्ही मस्त जगाला सांगतोय नामस्मरण घ्या, रात्रंदिवस भजनात राहा, परंतु महाराज मंडळींना जर नामस्मरणाला वेळ नाही तर महाराज आम्हाला हे बोलण्याचा अधिकार आहे का? विचारा बरं. उद्यापासून सगळे माझ्यापासून सगळ्यांना विचारायला तुम्हाला अधिकार आहे. कीर्तन झालं की त्या महाराजांची भेट घ्या आणि विचारा महाराज तुम्ही किती तास साधन करता? विचारा महाराज तुम्ही किती तास नामस्मरण करता? विचारा तुम्हाला देवाची ओळख झाली का? विचारा देव कसा आहे? अहो देवाबद्दल 2-2 तास तुम्ही लेक्चर देताय, परंतु तुम्हाला तरी देव माहिती आहे का? हा विचारण्याचा अधिकार मायबाप बसलेला नाही बरं का. मी परीक्षा घेते असं नाही, परंतु ज्यांनी मायबाप जगाला उपदेश देतायत त्यांनी स्वतःनं तरी किमान थोडस डोंकून बघितलं आहे का नाही याची मात्र परीक्षा आम्हाला घ्यायचा अधिकार आहे. कारण तुकोबराय सांगतात आयुष्य एकदा मिळालंय ना तर ते वायाला घालवू नका हो. या आयुष्यामध्ये देवाला आपलंसं करण्याचा योगायोग आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. कारण आम्ही कितीही योग याग तप समाधी काही केलं तरी महाराज त्याचा सार हा देव असला पाहिजे. परंतु खरं सांगू का, आता एवढं सगळं करायला कलियुगामध्ये लोकांना वेळ नाही. मग सगळ्यात सोपं साधन पुन्हा आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती येतो. एकच उत्तर, अभंगाचं 3य चरण. Bye.
वा, सर्वांनी हात वर करा बरं. एक शेवटचे 5 मिनिट घेते आणि कीर्तन संपवू. प्रेमाने सर्वांनी हाताने टाळी वाजवायची. आणि आज नामाचा दिवस आहे, नामस्मरणाचा दिवस आहे. कुणीही कमीपणा घ्यायचा नाही. नामानं प्रेमाने बोला. वाजवा एक टाळी बघू. वाजवा वाजवा वाजवा. आता बोला. ज्ञानोबाराया. हा बोला बसलेले. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वा वा वा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वा. ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया छान. आनंदाला आज नामाचा पहिला दिवस आहे म्हणून तुमच्याकडून नामस्मरण करून घेतलं. फक्त कीर्तनकारांचं कीर्तन म्हणजेच कीर्तन, नामस्मरण असं नाही, त्यात तुमचा सुद्धा सहभाग असला पाहिजे. त्यामुळे हे कार्य आपल्या सर्वांचं आहे. इथं एकट्याचं कुणाचं काही चालत नाही आणि एकटा हे कार्य पार पाडू शकत नाही. साधं कीर्तन करायचं झालं तर महाराज गायक मंडळी पाहिजेत. आमचे टाळकरी तेवढेच महत्वाचे आहेत, मृदंगाचार्य तेवढेच महत्वाचे आहेत, चोपदार महाराज सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. आणि ही सगळी असून सुद्धा जर तुम्ही कुणी नसाल तरी सुद्धा मैबाप याला अर्थ नाही. त्यामुळे हा कार्यक्रम पार पडायचा असेल तर तुम्ही सगळे एकत्र येणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आपल्या स्वखुशीनं मैबाप इथं काहीतरी देणगी यावे. आपलं काहीतरी आपल्या कर्मातलं, आपल्या कमीतलं, अगदी मी म्हणते 10% वाटा, अगदी 1% वाटा जरी मैबाप या कार्यात सत्कर्मी लागला तरी मैबाप ते पुण्य आपल्या पदरी पडत असतं. म्हणून मगाशी सांगितलं, सुंदर असा 4 महिन्याचा पर्व काळ आहे. सुंदर असं नामस्मरण करा, नामात राहा, दान करा, चांगलं कर्म करा, गोर गरिबांना मदत करा. कारण हे तुकोबराय सांगतात, आयुष्यामध्ये सुंदर जीवन जगण्याकरता बाकी काही करायची गरज नाही. तुम्ही फक्त सद्कृत्यानं राहा, छान कर्म करा आणि सत्यानं, नीतीनं जगा. देव कायम तुमच्या पाठीशी आहे महाराज. कारण सर्व सद्ग्रंथ जर हाताळले तर माझ्या साधू संतांनी एकच मार्ग निवडला. कितीही समाजाचा त्रास झाला, कितीही समाजानं त्रास दिला तरी सुद्धा म्हणजे ज्ञानोबराय तुकोबराय मागे हटले नाहीत. अहो एवढा सुंदर तुकोबराय
तुकोबरायांचा गाथा तयार झाला. देवाला सुद्धा प्रश्न पडला. तुकोबरायांनी देवावरती सोपवलं. देवा, एवढा सुंदर गाथा आणि सुंदर अभंग तुझ्या कृपेनं माझ्या मुखात ना आले का? शिकविता धनी बेगाळाची का? कारण साळुंखी मंजुळ बोलत सेवानी सुंदर बोल या मुखात ना आले, परंतु याचा साठा करण्याचं काम हे कुणाच्या तरी माध्यमातून देवा तू करून दिलंस आणि तुझ्यामुळे हा गाथा तयार झाला. तुकोबरायांचा भाव मायबाप आपण श्रवण करावा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. म्हणून आपलं जीवन हे सत्कार्यासाठी आणि परोपकारासाठी असावं असं जीवन माझे साधू संत जगले. म्हणून त्यांचं चरित्र ज्यावेळी आम्ही ऐकतो ना त्यावेळी फक्त डोळ्यातनं पाणी येतं. का? कारण तुकोबरायांसारखा ज्ञानोबरायांसारखा त्रास आम्हाला नाही मिळाला महाराज. म्हणून तुकोबराय सांगतात की तुम्ही नामात राहा. आम्ही इतके भाग्यवान आहे की सातारा जिल्ह्यामध्ये एवढे संत महात्मे आम्हाला मिळाले. आम्ही गोंदवलेला गेलो की नामाचा राजा अहो त्या भूमीमध्ये पाऊल टाकला की श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामानं भूमी कशी होते माईबापू गोंदवल्यात गेल्यानंतर समजतं. कुरोलीत गेला की वैराग्य बघायला मिळतं. अरे काय वैराग्य, कसं वैराग्य त्या भूमीमध्ये गेल्यानंतर आम्हाला बघायला मिळतं महाराज. ठीक आहे ना. आम्ही पुसेगाव मध्ये गेलो तर ज्यावेळी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतो त्यावेळी महाराज आम्ही तिथं त्या वातावरणाशी तल्लीन होत असतो आणि एक वेगळा आनंद आम्हाला मिळतो. माईबापू सज्जनगडला गेलो तर किती महत्भाग्यवान आहे आम्ही. एवढे सद विवेक आणि सत्पुरुष आमच्या सानिध्यामध्ये आहेत. त्या गडावरती गेलं की महाराज आम्हाला समर्थांची सुद्धा सुंदर अनुभूती येते. आणि याच सातारा जिल्ह्याला वरदान अशी संत भूमी म्हणायला हरकत नाही. मग आम्ही का त्याचा फायदा करून घेऊ नये? म्हणून तुकोबराय सांगतात आता इतरत्र कुठेही पळू नका. ह्या वारकरी संप्रदायाची सेवा जरी तुम्ही केलीत ना तरी तुम्ही पुण्यवान व्हाल, भाग्यवान व्हाल. का? कारण या वारकरी संप्रदायाचा पायाच एका साधू संतांनी पूर्णत्वाला नेला आणि याचा कळस म्हणून दुसरे संत आम्हाला बघायला मिळाले. म्हणून संत कृपा झाली हो, संत कृपा झाली, संत कृपा झाली हो, संत कृपा झाली. भारत फळा आधी, भारत फळा आधी संत कृपा झाली हो, संत कृपा झाली. इमारत फरारी, इमारत संत कृपा झाली, संत कृपा झाली. नाण देवे रचला पाया, नाण देवे, नाण देवे, नाण देवे रचला पाया, नाण देवे रचला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया. नमा तयाचा किंकता, नमा तयाचा किंकता. त्याने केला विस्तार, त्याने केला विस्तार. बहिणा म्हणे फडकती भजा, निरूपणे केला पूजा. तुका म्हणे झाला से कळसा, तुका झाला से कळसा. संत कृपा झाली झाली झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली. इमारत फळाली, इमारत फरारी, इमारत वा. या वारकरी संप्रदायावरती या माझ्या साधू संत महात्म्यांचं खूप थोर उपकार आहेत महाराज. ठीक आहे ना. त्यामुळे काय सांगू आता, संतांचे उपकार. सुंदर अभंग आहे महाराज. ठीक आहे ना. त्यामुळे आम्हाला आमच्या स्वतत्वामध्ये जाग व्हायचं असेल तर या साधू संतांचा आशीर्वाद आमच्या समोर असावा. आणि या वारकरी संप्रदायानं आम्हाला एकमेकांना प्रेम द्यायला शिकवलं, एकत्र यायला शिकवलं, संघटित राहायला शिकवलं, माणुसकीनं जगायला शिकवलं. म्हणून या साधू संत हे आमच्याकरता आई बाप आहेत. आणि या आई वडिलांनी जशी आम्हाला गोड शिकवण
शिकवण द्यावी तशी शिकवण माझ्या तुकोबराय ज्ञानोबरायांनी आम्हाला दिली. म्हणून मलाच तुकोबरायांना जे आवडतं, साधू संतांना जे आवडतं तसं आपण वागावं. आपल्या आई वडिलांना जसं आवडतं तसं जर आम्ही वागलो तर आई वडील सुद्धा आनंदी होत असतात. त्या पद्धतीने साधू संतांना जे आवडतं ना ती तुम्ही करा. देवाला आपलंसं करायचंय ना तर देवाला आवडते अशी भक्ती तुम्ही करा. का? कारण आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता बाकी काय सांगितलं का महाराज? आपण स्टार्ट टू एंड फक्त आणि फक्त नाम याच विषयावरती श्रवण केलं आणि शेवटी जाता जाता सांगते मग हे नाम कुठलं आहे, कोणतं नाम घ्यावं? तुकोबराय सांगतात एकच जपा, एकच नामस्मरण करा, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जपा, 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 तुका म्हणे जपा. मंत्र अक्षरी सोपा, मंत्र अक्षरी सोपा, मंत्र अक्षरी सोपा, मंत्र अक्षरी सोपा. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सारे, सर्व साधनाचे सारे, सर्व साधनाचे सारे. भावसी भूतरी पार, भावसी भूतरी पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. असो झालेली सेवा. तुम्ही सर्व संत मायबाप, सर्व सांगवीकर ग्रामस्थ, कीर्तन सुरू कधी झालं आणि संपलं कधी हे मलाही समजलं नाही. परंतु असं वाटलं की आताच कीर्तन चालू झालं होतं का काय, पण जवळजवळ वेळ झालेला आहे. परंतु हे वातावरण छान तयार झालं. सुंदर गायकांनी आपली सेवा खूप छान सादर केली. आमचे मृदंगाचार्य त्यांचीही सेवा खूप सुंदर पार पडली. आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी हा योग माझ्या नशिबी आणलात. मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. हा चातुर्मास चालू आहे. युट्यूबला माझी आजपासून शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण सुरू झालेलं आहे. आजचा पहिला अध्याय पूर्ण झालेला आहे. आपण बरोबर 15 दिवस या पारायणाचं पठण करणार आहोत. त्यामुळे युट्यूबला जर माझं नाव सर्च केलं तर तुम्हाला हे पारायण ऐकायला मिळेल, श्रवण करायला मिळेल. त्यामुळे श्रावणामध्ये तुम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. रोज गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं रोज व्हॉट्सअपला येत आहेत आणि युट्यूब चॅनललाही माझे बघायला मिळत आहेत. त्यामुळं आपण त्या नामाचा सुद्धा फायदा करून घ्या आणि नामात राहण्याचं आपल्या साधकाचं हे काम कधी विसरू नका. असो पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व उपस्थित असलेले आमचे मारुती महाराज असतील, उत्तम असं कीर्तन करतात, सुंदर गायन आहे, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. सुंदर अशी सगळी गायनाचार्य मंडळी आणि सातारा जिल्ह्यातली सगळी
सगळी नामवंत लोक सांगवीमध्ये आलेत बरं का. आणि हे हिरे घडवण्याचं काम करणारे आमचे आदरणीय गुरुवर्य मोहनगिरीजी गोसावी यांच्याही मी चरणाचं दर्शन घेते. सुंदर अशी गुरुपौर्णिमा आता आम्ही कोरेगाव मध्ये साजरी केली आणि त्यामध्ये काही जणांना सहभागी होता आलं नाही, त्यामुळे आम्हाला काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या, परंतु आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आपण पुढच्या वर्षी अजून छान कार्यक्रम साजरा करायचा आहे. असो का, कारण हे सातारा जिल्ह्याचं वैभव आहे महाराज, ठीक आहे ना. आणि वारकरी संप्रदायाला आज याची खूप आणि खूप गरज आहे. आज इथं जर आम्ही आळंदीची, बीडची, जालन्याची लोक उभं करत असेल तर आमच्या लोकांना माईबाप आम्ही विचारणार कधी. आणि ते हे सुंदर काम आमच्या सांगवीकरांनी केलं. सगळी सातारा जिल्ह्यातली मंडळी आज इथं बोलवली आहेत आणि पुढं 7 दिवस आपल्याला यांचं श्रवण करायचे आहे ना. 7 दिवस तर आपलं दांडे पुन्हा उद्या परवा तेरवा इकडं तिकडं चालू असते हो. कारण कंत्राट घेतलं की एका बिल्डिंगचं काम कधीच लोक करत नाहीत. एका बिल्डिंग बरोबर आणखी 2-4 बिल्डिंग घेतलेल्या असतात. महाराज येतो 2 दिवसाने का, लोक कमी पडतायत हो. 4 दिवस येऊ द्या तुमचा माल, तोपर्यंत आम्ही येतोच बाकीचं करून, नाही का. परंतु असो, ही सगळी स्वतःहून म्हणलेली आहेत की 9 दिवस 7 दिवस कार्यक्रम होईपर्यंत ती इथं आहेत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सर्व कलाकारांसाठी. असो, खूप खूप छान. तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. बोलताना जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तुमची मुलगी म्हणून क्षमा असावी. माझे वडील, आमचे आदरणीय आई वडील दोघांच्याही चरणाशी मी नतमस्तक होते. मला जे इथं घेऊन आले आमचे आदरणीय बंधू आकाशदादा, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. माझ्या दोन्ही विद्यार्थिनी असतील, आमची नेहा असेल, अमृता असेल, त्या सुद्धा वेळात वेळ काढून माझ्या सोबत आल्या. कारण समाजामध्ये यायचं म्हटलं की महाराज काही जबाबदाऱ्या येतात आणि स्त्री म्हटलं की थोडी लिमिटेशन पडतात. ज्यावेळी वडील होते तेव्हा हक्कानं कधीही गाडीत बसा आणि कुठेही जा असं होतं, परंतु ज्यावेळी वडील नाहीत त्यावेळी मात्र बाहेर जाताना खूप काळजी घ्यावी लागते. समाजापुढे यायचं म्हणलं तर जबाबदारीने यावं लागतं, कारण हाच समाज मायबाप वरही चढवतो आणि हाच समाज पुन्हा माग काय बोलेल आणि कुठं नेऊन ठेवेल हे सांगू शकत नाही. त्यामुळं या आई वडिलांनीही मला खूप भरपूर साथ दिली. त्या आईच्याही चरणाचं मी दर्शन घेते. आज ती सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित होणार होती, काही कारणास्तव ती आली नाही, परंतु ती आता कायम सोबत असते. तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. झालेली सेवा पांडुरंग परमात्मा म्हणजे सद्गुरु श्री यशवंत बाबा आणि भगवंताच्या चरणाशी समर्पित करून माझ्या सेवेला इथंच पूर्णविराम देते. तुकाराम 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 जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल नाही विचारला अधिकार कामरी ज्ञानेश्वरा पाया पैकी ज्ञानदेव तुम्हारा गली कमरदार ज्ञानदेव तुम्हारा